जय श्री कृष्ण, जय श्री श्याम. मी सारिका देऊळकर. आजचा विषय आपलेच कर्म आपल्यासमोर कसे येतात. तर एका गावामध्ये एक संत राहायचे, साधू संन्याशी. त्यांना ना 3 दिवस झाले ते म्हणजे माधुकरी मिळालीच नाही, भोजन मिळालं नाही. आता भुकेनं जीव व्याकुल होतो. आणि तसाच एक क्षण होता, त्यालाही कोणी काही भाकरी टाकली नव्हती, तोही उपाशी होता. आणि तिसऱ्या दिवशी कुठे त्यांना सायंकाळी थोडी माधुकरी मिळाली आणि कोणीतरी ताट दिलं वाढून, आणि ते आता खायचं कृष्णार्पण करून. आता त्यांचा तसा त्या संन्याशाचा नियम होता, कृष्णार्पण केल्याशिवाय खायचं नसते. आणि ते आता कुठे येतं तेव्हा तो शोन मागे लागला. तो कुत्रा जो होता तो मागे लागला, त्यालाही अन्नाची गरज होती. तो मागे येऊन त्याला भुकून राहिला. तेव्हा त्यांनी पाहिलं, या थालीला जर याचं तोंड लागेल ही खाण्यायोग्य राहणार नाही. देवाला 3 दिवस झाले भूक दाखवला नाही, मी 3 दिवसापासून उपाशी आहे, मग आता काय करायचं. आणि ते शोन खूप म्हणजे भुकत होतं आणि मागे जात होतं भाकरीसाठी. तर त्याला क्रोध आला त्या साधूला. आणि त्या साधूनी याला दगडने मारलं, काठीने मारलं. आणि जेव्हा दगड फेकून मारला त्यावेळेस त्याच्या डोळ्यावर बसला आणि डोळा फुटला. रक्ताची धार लागली. आता त्याला बोलता येत नाही, पण वेदना तर होते ना प्रत्येक जीवाला. आणि तो खूप जोरजोरात ओरडून राहिला. आणि त्याचा आवाज जो होता तो रडण्याचा भगवंताच्या कानापर्यंत पोचला. प्रभू श्रीराम बसले होते सभेमध्ये, लक्ष्मण होते, 4 भाऊ होते. आणि तेव्हा म्हणतात, लक्ष्मणा जा त्या शोणाला काय झालं बघून ये बरं. आणि ते बघायला गेला. पाहते तर डोळ्यातून रक्त येऊन राहिलं, डोळा फुटला, अंगाला खूप काठीचे मार बसले. तेव्हा त्याला विचारते, काय झालं बाबा. तेव्हा सांगितलं की मला यांनी मारलं. संताला त्या साधूला विचारते, का रे बाबा तू काय इतकं मारलंस. म्हणजे हा माझ्या मागे येत होता, मला 3 दिवसापासून माधुकरी मिळाली नाही, आता कुठे मिळाली तर जेव्हा चटतो मला, पण माझ्या पोटात अन्नाचे कण नाही, हे त्रास देऊन राहिलं होतं. आणि म्हणून लक्ष्मणच्या लक्षात येईना आता यांचा न्याय कसा करावा. म्हणून ते एक काम करा, प्रभू श्रीरामाच्या दरबारात चला तुम्ही. आणि त्या दोघांनाही घेऊन गेले प्रभू श्रीरामासमोर. प्रभूंना सगळी हकीकत कळली. प्रभू म्हणतात, एक काम कर, हा संन्याशी तुझा गुन्हेगार आहे, तू त्याला काय सजा द्यायची ठरव, मी ती मान्य करेल. ते शोण म्हणतं, याला चांगल्या मोठ्या मंदिराचा महंत करा, मोठ्या मंदिराचा पुजारी करा, जिथे भरपूर दान येत असेल, भरपूर प्रसाद येत असेल, अशा ठिकाणी याला पुजारी बनवा. प्रभू श्रीराम म्हणते, ही सजा नाही झाली, हे तर मजा झाली, सजा कुठे आहे याच्यात. ते हीच तर सजा आहे महाराज म्हणते. शोणमध्ये हेच तर सजा आहे. मी मागल्या जन्मात पुजारी होतो, मंदिरचं खाल्लं, आणि मंदिरचं खाल्लं मला लोक दान देत होते, पुजारी समजून माझ्यापाशी दक्षिणा देत होते, माझ्या हातात दक्षिणा घालायचे, मला ती कमी वाटायला लागली आणि मी त्यांना पुन्हा मागायला लागलो, मला अधुरस वाटायला लागलं. आणि लोक मला देत गेले, तर देवाचं मी प्रसाद खाणं, देवाच्या तिजोरीचं लक्ष करणं, त्याच्यातून पैसे चोरणं, आणि असं करत करत मी दिनचर्या चालवली. पण त्याचे पत्न म्हणून मला शोणाचा जन्म मिळाला. मग यालाही पुढच्या जन्मामध्ये पुजारी बनवा, तुमच्या याची चाकरी करावी लागेल, याची नियत फिरेल, आणि हा लोकांना मागेल, लोभ सुटेल, पाप घडेल, आणि याचा जन्म शोणाचा होईल. म्हणून म्हणतात, कर्म कसे केव्हा आपल्यासमोर वापस येईल हे सांगता येत नाही. म्हणून कर्म चांगले करत राहा. कोण काय करते, कोण कसं वागते, यापेक्षा महत्त्वाचं आहे आपण कोणाशी कसं वागतो. आपण कोणाला प्रेम देऊ तर आपल्याला प्रेम मिळेल. जय श्री कृष्ण, जय श्री श्याम.